पुढच्या 4 वर्षात $1 ट्रिलियन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृषी, उद्योग, सेवा, पर्यटन या प्राधान्य क्षेत्रातील लघु आणि सूक्ष्म उद्योगांना पूरक सहाय्यभूत उद्योग व्यवसायांना चालना देण्यात यावी। या माध्यमातून उद्योजकता, रोजगार वाढवण्यात यावा असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत। ते काल मंत्रालयात आयोजित विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते। विभागांच्या वार्षिक योजनांबाबत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की राज्याच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने राज्याबाहेर परदेशात निर्यात वाढली पाहिजे। राज्यासह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारात दूध, अंडी, मासे, मांस, लोकर या उत्पादनांना मोठी मागणी आहे। मागणीनुसार दर्जेदार उत्पादनांचा पुरवठा करून नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी पुढील 15 वर्षांचा पशुधन विकास बृहद आराखडा तयार करा। त्यासाठी पशुधनाची उत्पादकता वाढवणे आवश्यक असून त्यादृष्टीने नवनवीन संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा। पशुधनावरील खर्च कमी करतानाच त्या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न वाढवण्यासाठी संतुलित पशुखाद्य, रेतन, पशुरोग निदान, लसीकरणावर भर देण्यात यावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले। राज्याची प्रत्यक्ष सिंचन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। त्यासाठी सिंचन प्रकल्प कमी वेळेत पूर्ण केले पाहिजेत। मुख्य सिंचन प्रकल्पाचे काम सुरू असतानाच प्रकल्पात साठवले जाणारे पाणी शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक असणारे कालवे, वितरिकांची कामे केली पाहिजेत। जुन्या कालव्यांच्या दुरुस्तीची कामे करून पाणी गळती थांबवावी। नवीन प्रकल्पांमध्ये केवळ नलिकेद्वारे पाणी पुरवठ्याच्या कामांचा समावेश करावा अशा सूचना त्यांनी केल्या। नदी नाल्यांचे वाढलेले प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आणि नद्यांमधील पाणी स्वच्छ करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले।